तर जय श्रीराम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग्समध्ये। तर आज आपण आले आहोत खारघर येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठा इस्कॉन मंदिर स्थापित झालेला आहे। 15 जूनला ओपनिंग झाली, तर त्या दिवशी यायला भेटला आपल्याला। तर आज आपण आले आहोत, संडे आहे म्हणून आज टाईम भेटलाय। तर आज आले आहोत, तुम्हाला दाखवतो मी इस्कॉन मंदिर हा कसा आहे आपला। तर चला जाऊया मित्रांनो। तर टायमिंग तुम्हाला जाण्याची असेल तर सांगतो मी। टायमिंग इथं आहे सकाळी 4:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असतं, आणि 1 ते 4:30 4 वाजेपर्यंत बंद असतं इस्कॉन मंदिर। परत 4 वाजता ते 4:30 वाजता ओपन होतं संध्याकाळचे ते रातचे 9 वाजेपर्यंत। मित्रांनो आपल्या समोर आहे, पाहू शकता गेट नंबर 3। तर तिकडं गेट होतं ते नंतर ओपन होणार आहे। तर आता सध्या इथून एंट्री आहे आपल्याला, त्यांचं काम नाही झालं। तर चला जाऊया। तर मित्रांनो पाहू शकता सर्वांसाठी प्रसाद पण उपलब्ध आहे इथं। पाहू शकता इथं चप्पल स्टँड पण आहे। सॉरी ए इथे नको डोकून लावू, तिकडे ठेव चल, तिकडं जाम जाणे तिकडे ठेव चल। इकडे काही ठेवतं, कुठे ठेवतं ठेव मग। हा चालेल चल, 3 जणांची। तर आले आपले मित्र पण पाहू शकता मित्रांनो। आता चाललो लाईन इथून आम्ही सर्वात पहिले तिथं मध्ये फसल्यावर तिथं लाईन इथून जावं आता। पाहू शकता इथूनच पाहू शकता मंदिर केवढा सुंदर दिसत आहे, एकदम फुलांनी सजवलेलं आहे। पाहू शकता इथं रात्री फाउंटेन्स पण असतात इथे। रात्री तर अजून एकदम अतिशय सुंदर व्ह्यू असेल। आणि थोडासा पाहू शकता गार्डन आहे। गार्डन म्हणजे पाहू शकता प्राणी ठेवले कसे। तर मित्रांनो फायनली आता पाहू शकता आपल्या समोर आहे इस्कॉन मंदिर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा। एकदम अतिशय सुंदर प्रमाणे असं सजवलेलं आहे मंदिर, पाहू शकता। तर मित्रांनो चला आता मंदिराचे आतचा व्ह्यू बघूया। तर मंदिराच्या आत जाऊया आता। बाहेरचा एकदम पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर प्रमाणे गार्डन आहे सर्व। सगळी माणसं अशी फोटोशूट करत आहे। तर पाहू शकता छोटे छोटे मंदिर पण आहे तिथं। सर्व जण इथं बसल्यात, आराम करतात। तर आपण जाऊया आता आतमध्ये बघूया। मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती अतिशय सुंदर प्रमाणे कलाकृत्या केल्या आहेत। एकदम डिटेलिंग दिली आहे ताई। इथे आतमेन पण अख्खा एक राऊंड मारायचा होता, पण सध्या बंद आहे तो, म्हणून जायला भेटणार ना आम्हाला। तर तुम्ही बाहेरूनच बघा आता किती भारी केलेलं आहे।
भिंतींवर नाही तर वरती येऊन पाहू शकता, अतिशय सुंदर प्रमाणे कसा केलेला आहे. तर पाहू शकता समोर 3 देऊळ आहेत, 3 मंदिर केलेले आहेत ना, 2 3 लिहिलेलं आहे बघा, नो सेल्फी नो मोबाईल फोन. तरी काढतात, सर्व काढतात, पाहू शकता फोटो. तर मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही 3 देऊळ होतं आपली, तर बाहेर पण साईडला त्या साईडला होतं, तसं या साईडला पण आहे देऊळ आहेत. पाहू शकता सर्वांना बसासाठी मस्त कार्पेट अंतरलेलं आहे. मंदिर तर एकदम अतिशय सुंदर आहे. श्रवण कसं वाटलं मंदिर? मस्त होता, मस्त मस्त होता. आम्ही दर्शन पण घेतला. आता आम्ही फोटो काढतो आणि एक नंबर होता. पण तिथं आत्माईंचा एक गोल राऊंड मारायचा तो बंद होता सध्या, जास्ती गर्दी आहे म्हणून बंद केली. आता तुम्हाला दाखवले तो पण एकदम अतिशय सुंदर प्रकारे त्या भीती व कलाकृती केल्या. तर आपल्यासोबत 22 कसं वाटलं मंदिर? जोरेन बोल. एक नंबर. तर पिल्लर पण पाहू शकता कसं आहे, एक नंबर. इकडे काय आहे? एक्झिट का? बघू शकता एक्झिट नाही, एक्झिट समोरच आहे. आपला पहिला फर्स्ट मंदिर होता इस्कॉन, तर हा बंद केले वाटतं सध्या. हो वाटतं आलता. तर आता प्रसाद भेटेल आपल्याला. प्रसाद खाऊन जावं. परत दुकानं पण आहेत पाहू शकता, काय तुम्हाला घ्यायचं असलं माल मोती मूर्त्या बिर्त्या आहेत श्रीकृष्णांच्या आतमध्ये पाहू शकता. कॅन्टीन पण आहे इथं. प्रसाद भेटला मित्रांनो पाहू शकता. तर आम्ही बुटा घेतलेली आहे आमची, तर आता श्रावण बुटा घालतं झालं. चला मित्रांनो, आता लाईन बघा किती झाली पार. तर मित्रांनो गर्दी पाहू शकता, फुल गर्दी झाली. आता किती वाजले श्रावण? 12 वाजलं. तर आता तुम्हाला संपूर्ण दाखवलेलं आहे मी. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. बघा गर्दी. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चला भेटू ना अजून टाइम आहे. आता आम्ही चाललो काय ते खायला. थांबा जरा, थांबा जागा.